गाईज, माझी सकाळ झाली आहे. मी कनेरी फिनिश केली आहे आणि आता मी मम्माला त्रास द्यायला आलोय. रडू नको बेटा. एका साईडला कपडे लावलेत, एका साईडला भांडी घासून घेते, तिकडे दूध ठेवलं, एका साईडला बाबूचं जेवण ठेवते आणि मग बोलते. मारायला शिक हा का. हाय, गुड मॉर्निंग. सगळे कामं आवरलेत. आता मी चालले मेडिकलला. बाबूची आंघोळ करायची आहे तर ते आई करतील. आता घरातली सगळी कामं डन. आता मेडिकलला जाते. थोडंसं क्लिनिंग करायचं आहे मेडिकलमध्ये, म्हणून जरा लवकर. नमस्कार, सर्वज्ञ मेडिकलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे, ज्यावेळेस तुम्हाला विकनेस येतो किंवा लूज मोशन लागतो किंवा शुगर पेशंट असतो, त्यांना पण विकनेस येतं, तर तुम्ही ORS मध्ये नॉर्मल शुगर असतो, त्यामुळे तुम्हाला ORS सहसा शुगर पेशंटला शहाणपणा करतो. मेडिसिन होम डिलेवरी देऊन येते. आमची होम डिलेवरी पण चालू आहे ना. माझा नवरा मला किती मारतो, किती अत्याचार करतो. आता तुम्हाला काय सांगू, त्या सेल्फी स्टिकने एवढा मारला, रडत होती मी आता. जा तिकडं. फर्स्ट आपण होम डिलेवरी देऊन आलोय, जरा गप्पा मारले. आता चालले मी मेडिकलला. त्यांचे 2-3 फोन झाले ना. काय मावशी देते? मावशीला सांग दे. मावशीला सांग पै दे. पै दे पहिल्यांदा, मग दे. सांग माऊला. माई एवढी चॅप्टर आहे. आमची माई आणि आम्ही आलो पिझ्झा खायला. तो बोलतो दीदी मला पिझ्झा खायची. तर बोलली चल मी तुला पिझ्झा खायला देते आज, चिकन पिझ्झा. माईला आवडतो ना आमच्या, म्हणून. मग तो मावशी कुक कुक खेळतोय. हा घे. कशा आहे पिझ्झा? अगं बाई, मग माझ्या बहिणीने पिझ्झा पार्टी दिली. माऊ कशाला ब्लॉग मध्ये यायला घाबरते? कोण खाणार आहे का तिला? पैशावाली आहे बघा, कशी पैसे काढते बघा ना. बोल बर्गर येईल या पटकन ना बाबू. काय का स्वाऱ्या या, तू कितीला येतो? त्यांना पण एक दिवस घेऊन ये ना, आपण पिझ्झा आणू. टेस्टीमध्ये खूप पिझ्झा बर्गर खूप छान असतात, टेस्टी असतात. आमच्या ताईयांचं दुकान आहे ना, म्हणून. आणि होम डिलेवरी पण आहे इथून, म्हणून एक तरी मावशी लागते अशी. बाबूला घेऊन फिरवते बघा त्याची मावशी. हरमी गेलाय मावशीला त्रास द्यायला. बाबू तर बाबाचा सिटी स्कॅन आहे, बाबा मारल तुला. तो बघतोय मम्माने कॉपी गाण्या कॉपी. बाबा डान्स, तिचा डान्स बघा तुम्ही, तुला पाठवलं नाही ना. बाबा बाबा बघ काय भरवतात. हा पिझ्झा बाबाला आणला ना, पण बर्गर. ती कोल्ड कॉफी मला थोडी पण पिऊन नाही दिली. मी झोपलेली तर मावशीने बघा कसं त्याला खेळवलंय. तो किती छान खेळत होता. मी झोपलेली तर, म्हणून बोलतात एक तरी बहीण असावी. आता मी आलतो आमच्या मावशीकडे. आता मावशीच्या इथे जरासा आराम केला, चहा बी घेतला. बाबूला आईने घेतलेला, मग मी जरासा आराम केला. आता मी चालले. आणि ही आमची माई बाबूला घ्यायला आली आमच्या यथूला. आईला बाय कर, बाय कर. पा दे माईला, बाय दे, पा दे.
तो माईला बघतोय. त्याच्यावर नको ना डब्बा करू. उभा राहायला होतं त्या नाही. सटकला. तो रूम मालक मालक आपल्याला. हा? रूम मालकाचा आहे तो टाला. नाही आपलाय आपलाय. दोन कोणाला मारशील? इकडं मारशील का तिकडं मारशील? आजीला. मग तू आजच पार्टी मध्ये गेला. लागते ना माझे. ये ना. अरे मारू आ? आजीच देईल का तुला खायला देईल का? मारू नको. आ? देईल. तिला काय बसतो बघ त्याला हं? हो ना. काय रे? ऐ आजोबाला सांग मला सोना घेऊन दे बघू देतो का? माई गेले माईच्या आधी गेले काय रे बाबू? नाही. ॲक्च्युली विषय काय झाला, मी इन्स्टाला एक व्हिडिओ टाकलेली का दाढेची कुठली गोळी बेटर आहे. तर मी टेम्पररी उपचारासाठी सांगितले का मी तुम्हाला काही परमनंट नाही सांगत का मी 100% देते तुम्हाला यातच बरं वाटते. हे तुम्हाला तात्पुरतासाठी चांगली गोळी आहे एवढंच सांगितलं ना. मग त्याच्यावर एवढे कमेंट का बोलत नाही का फक्त ती टॅबलेट घेतल्यावर तुम्ही डायरेक्ट क्लिअर व्हाल. पण तात्पुरतं तर तुम्हाला फरक पडेल ना. ह्या दृष्टिकोनाने मी तुम्हाला सांगतेय. आपल्याकडे जो नॉलेज आहे तो थोडाफार सांगावा. लोक दुसरी टॅबलेट सजेस्ट करतात त्यांनी लवकर रिझल्ट भेटत नाही. ही टॅबलेट चांगली आहे म्हणून मी तुम्हाला सजेस्ट केलंय. ती व्हिडिओ ॲड करते थांबा. नमस्कार मित्रांनो, सर्वज्ञ मेडिकलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे दाढ ज्यावेळेस तुमची दाढ दुखते, दाढ सुजते, दाढेला कीड लागतं त्याच्यासाठी तुम्ही गोळी घेता आणि त्या गोळीबद्दल मी सांगणार आहे. ती आहे केट्रॉल DT. ही खूप युजफुल आहे. मोठे मोठे एम डी डॉक्टर असतात ते पण ही टॅबलेट रिकमेंड करतात. कारण का बघ इकडं बघ इकडं डोक्याला नाही. ना काय